पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो 28,000 जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली होती। फॉर्म वगैरे सर्व काही या ठिकाणी भरणं झालं, एडिटिंग सुद्धा या ठिकाणी झालेली आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट कधी लागणार आहे। आणि तुम्ही जर पाहिलं गुगलवर झालं, त्याचबरोबर इतर काही ठिकाणी जे डायरेक्ट त्या ठिकाणी फेक माहिती त्या ठिकाणी दिल्या जात आहे की या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली लिस्ट लागली, पहिली मेरिट लिस्ट लागली आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे मला कॉल सुद्धा आले होते की सर मेसेज पण आले, कॉल पण आले की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली रिझल्ट लागला काय, कट ऑफ लागला काय, या ठिकाणी कशा प्रकारे चेक करायचं, असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट या ठिकाणी लागली नाही आहे, कारण की भरपूर या ठिकाणी समय या ठिकाणी झाला आहे, भरपूर टाईम या ठिकाणी झालेला आहे। म्हणजे एडिटिंग करून जे विद्यार्थी मित्रांनो 15 दिवसाच्या वरती या ठिकाणी होत येत आहे, पण अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट या ठिकाणी आली नाही आहे। तर कधीपर्यंत लागणार आहे, कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, डेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट येते की सर कोणत्या तारखेला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची मेरिट लिस्ट लागणार आहे। आणि त्याचबरोबर असे कोणकोणते डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कट जास्त हायफाय जाणार आहे, असे कोणते डिव्हिजन असणार आहे ज्या ठिकाणी कट कमी जाणार आहे, याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पोहोचेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज आहे, 60च्या रेशोवाले किती आहे, 70च्या रेशोमध्ये मुलांना टक्के किती आहे, 80च्या रेशोमध्ये मुलांना किती टक्के आहे, 90च्या रेशोमध्ये मुलांना असे किती आहे ज्या ठिकाणी टक्के आहे, त्याचबरोबर 95 93च्या रेशोनं किती या ठिकाणी असे मुलं आहे, हा काही मला या ठिकाणी अंदाज लागणार आहे कट ऑफ लावण्यासाठी। तर पहा विद्यार्थी मित्रांनो अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट लागली नाही आहे, आतापर्यंत लागायला पाहिजे होती। काही ना काही टेक्निकली इश्यू त्या ठिकाणी चालू आहे, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो अजूनही या ठिकाणी लिस्ट लागली नाही आहे। आणि आपण तुम्हाला याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो तारीख सांगितली होती की 28 फेब्रुवारीला लागणार आहे किंवा 5 मार्चपर्यंत या ठिकाणी लागणार आहे, पण आली नाही, कारण की त्यांनी जी डेडलाईन आपल्याला दिली होती ते डेडलाईन मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे। म्हणजे जसं की त्यांनी सांगितलं होतं की फॉर्म भरायच्या वेळेस त्यांचा जो टेंटेटिव्ह कॅलेंडर होता, तर त्यामध्ये फॉर्म भरणे 31 जानेवारीपासून 14 फेब्रुवारी शेवटली तारीख, त्याचबरोबर 18 ते 19 तारीख ते एडिटिंग करण्यासाठी, आणि त्याचबरोबर पहिली जी मेरिट लिस्ट लावणार आहे ते 28 फेब्रुवारीला आम्ही लावणार आहे, असं त्यांचं टेंटेटिव्ह कॅलेंडर होतं। तर त्या कॅलेंडरनुसार मी तुम्हाला या ठिकाणी तारखा सांगितल्या होत्या, पण अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे लिस्ट लागली नाही, रिझल्ट लागली नाही। तर कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे, भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण तुम्हाला देतो। मागच्या वर्षी 2025ला वॅकन्सी निघाली होती जवळपास 21,000 जागांसाठी। तर त्यावेळी जे फॉर्म भरणे जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी झाले होते आणि एडिटिंग करण्याची तारीख झाली होती, एडिटिंग करण्याच्या तारखेनंतर त्या ठिकाणी जवळपास धरून चला की 13 दिवसाच्या आसपास त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो पहिली मेरिट लिस्ट त्या ठिकाणी बाहेर आली होती, पहिली मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लागली होती। आणि यावर्षी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 19 फेब्रुवारीपासून या ठिकाणी एडिटिंग करण्याची तारीख संपली होती, आणि तिथून तुम्ही 13 दिवस धरून चला की 5 तारीख त्या ठिकाणी येते। तर 5 तारखेला मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं, पण 5 तारखेला अजूनही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची मेरिट लिस्ट लागली नाही, रिझल्ट या ठिकाणी लागलेला नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता कधीपर्यंत लागणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो एक पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक होऊ शकते 1 2 3 दिवस या ठिकाणी डिले होऊ शकते, जवळपास या ठिकाणी 6 फेब्रुवारीला म्हणजे आज सुद्धा या ठिकाणी लागू शकते 5 वाजताच्या नंतर, किंवा 7 तारखेला सुद्धा या ठिकाणी 5 वाजताच्या नंतर या ठिकाणी लागू शकते, किंवा 8 तारखेला सुद्धा या ठिकाणी संध्याकाळी 5-6 वाजताच्या नंतर या ठिकाणी लागू शकते। तर बा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा पहिला जो मेरिट लिस्ट आहे तर हे आजही येऊ शकते, म्हणजे 6 मार्चला किंवा मग 7 मार्चला सुद्धा या ठिकाणी येऊ शकते, किंवा 8 मार्चला सुद्धा या ठिकाणी येऊ शकते। तर जवळपास तुम्ही धरून चला 6 ते 10 मार्चच्या अंदर या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली मेरिट लिस्ट या ठिकाणी लागून जाणार आहे, लक्षात ठेवा। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये कोणकोणते असे डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कट ऑफ जास्त जाणार आहे, हायफाय जाणार आहे, ते तुम्हाला सांगून देतो। ज्या ठिकाणी कट ऑफ 96-97च्या वरती जाणार आहे, SC ST OBC EWS ओपन, आणि PWD कॅटेगरीचा 95-93 पर्यंत जाणार आहे। तर पहा अहिलानगर डिव्हिजन आहे,
आहे इथला कडाप या ठिकाणी जास्त जाणार आहे। त्यानंतर अकोला डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे। त्याचबरोबर अमरावती डिव्हिजन आहे, इथला पण कडाप जास्त जाणार आहे, कारण की हे जे डिव्हिजन आहे तर हे सेफ डिव्हिजन आहे। या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटेजवाले विद्यार्थ्यांनी फॉर्म अप्लाय केलेला आहे, म्हणजे ज्यांना 96% 97% अशा विद्यार्थ्यांनी चांगल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे। आता कोणा पण विद्यार्थ्यांना वाटते की आपलं जे सिलेक्शन आपल्या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे, आता समजून जर तुम्ही सुद्धा असाल, समजा तुम्ही समजून जा या ठिकाणी अहिल्यानगर डिव्हिजनचे आहे, तुम्ही त्याच डिव्हिजनचे आहे, तुम्हाला जर 10वी मध्ये चांगले पर्सेंटेज असेल 96 97 98च्या वर, तर तुम्ही काय त्या ठिकाणी विचार करता की आपण आपल्या जिल्ह्यामध्येच भरावं, जेणेकरून आपले रूम भाडं त्या ठिकाणी वाचणार आहे, जेवणाचा खर्च त्या ठिकाणी वाचणार आहे आणि आपल्या गावात आपल्याला जिल्ह्यातल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी जॉब भेटणार आहे, घराजवळ आपण या ठिकाणी राहणार आहे, त्याचबरोबर घर अंगण त्या ठिकाणी जवळ पडणार आहे। ह्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी फॉर्म भरतो। त्यामुळे जे काही हे सेफ जिल्हे आहे, जे काही चांगले जिल्हे आहे, तर या ठिकाणी जास्त पर्सेंटेजवाले विद्यार्थी फॉर्म त्या ठिकाणी भरते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्यामुळे कडाप या ठिकाणी जाणार। त्याचबरोबर बारामती डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे, बीड डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे, भुसावळ डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे, बुलढाणा डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे, छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे, धाराशिव डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे, धुळे डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे, जळगाव डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे, कोल्हापूर डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे, मालेगाव डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे। त्यानंतर आहे मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPU आहे, तर ह्या डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे। त्यानंतर नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर मोपसूल आहे, या डिव्हिजनचा पण कडाप जास्त जाणार आहे। त्याचबरोबर नांदेड डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजन आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे, इथला पण कडाप जास्त जाणार आहे। त्यानंतर जे आहे या ठिकाणी पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोपसूल आहे, इथला पण कडाप जास्त या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे आणि सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे, त्याचबरोबर यवतमाळ डिव्हिजन आहे, या डिव्हिजनचा पण कडाप जास्त या ठिकाणी जाणार आहे। तर आता कोणकोणते असे डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कडाप कमी जाणार आहे, तर पहिला जो डिव्हिजन आहे चंद्रपूर डिव्हिजन आहे, ज्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना 80-90% आसपास सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन मुलांचं होऊ शकते। तर SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 80 90 95च्या आसपास या ठिकाणी होणार आहे, PWD कॅटेगरीचा असाल तर 80 85 पर्यंतच होणार आहे। तर चंद्रपूर डिव्हिजनमध्ये कडाप आपल्याला या ठिकाणी कमी पाहायला भेटणार आहे। त्यानंतर कारण की नक्षलग्रस्त एरिया आहे चंद्रपूर डिव्हिजन आणि तिकडे जे काही गाव आहे तर ते नक्षलग्रस्त आहे, तर जास्त विद्यार्थी तिथं रिस्क त्या ठिकाणी घेत नाही, कारण की नक्षलग्रस्त एरिया असल्यामुळे, ठीक आहे। आणि ज्यांचं सिलेक्शन झालं ते सुद्धा जॉब त्या ठिकाणी सोडून देते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतरचं जे आहे गोवा डिव्हिजन आहे, इथला पण कडाप कमी जाणार आहे, कारण की एवढ्या दूर जास्त विद्यार्थी फॉर्म भरत नाही, कारण की रूम वगैरे त्या ठिकाणी, त्याचबरोबर राहणं खाणं त्या ठिकाणी जास्त महागात पडते, त्यामुळे, ठीक आहे। तर गोवा डिव्हिजनचा कडाप कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर मिरज डिव्हिजनचा पण कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे, कराड डिव्हिजनचा पण कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। त्यानंतरचा पालघर डिव्हिजनमध्ये सुद्धा कडाप कमी जाणार आहे, पालघरमध्ये दरवर्षी कडाप त्या ठिकाणी कमी जातो, एक लक्षात ठेवा, आदिवासी भाग असल्यामुळे, ठीक आहे। त्यानंतरचा रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, त्याचबरोबर मिरज डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, तर या डिव्हिजनचा पण कडाप कमी जाणार आहे। त्याचबरोबर जे या ठिकाणी वर्धा डिव्हिजन आहे, इथला पण कडाप या ठिकाणी थोडाफार आपल्याला कमी पाहायला भेटणार आहे। रत्नागिरी डिव्हिजनचा पण कडाप कमी या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तर समजा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।